शेअर मार्केटमध्ये डिव्हिडंड म्हणजे काय? शेअर मार्केटमधली प्रत्येक कंपनी ही नफा कमवण्यासाठी काम करत असते. दर वर्षाला काही ना काही प्रॉफिट बनायला पाहिजे. आता समजून घ्या, आपण एखादी कंपनी पकडू जी कंपनी 100 रुपयाचा पूर्ण वर्षामध्ये नफा करते. आता कंपनी आहे, कंपनीला माहिती की त्यांना पैशांची गरज कशी राहणार आहे पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, पुढच्या 3 वर्षात, 5 वर्षांमध्ये काय पैशांची गरज राहील. आता जे नफा केलेले पैसे आहेत, समजून घेते 100 रुपये, तर हे 100 रुपये कसे वापरायचे तर याचाही प्लॅन त्यांच्याकडे असतो. तर 100 रुपयांपैकी आता कंपनीची म्हणजे त्यांच्याकडे यादी असेल की आपल्याला डेट रिपेमेंट करायचं आहे, म्हणजे बँकेकडनं उसनवारीने जे पैसे घेतले त्याचं रिपेमेंट करून देऊ, किंवा आपण नवीन कुठेतरी एक्सपान्शन करून नवीन प्लांट कुठेतरी टाकू, त्याच्यासाठी काही पैसे लागत असतील, किंवा आपल्याकडे जो ऑलरेडी प्लांट आहे त्याला आपण अपग्रेड करूया. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे खर्च आहेत ते त्यांच्याकडे ऑलरेडी असतात. आता कंपनीकडे 100 रुपये, ठीक आहे, ते म्हणतील की आम्हाला या पूर्ण पैशांची गरज नाही, किंवा आमच्याकडे ऑलरेडी खूप चांगला रिझर्व्ह अँड सरप्लस पडलेला आहे. तर या 100चे करायचं काय? तर हे काय करतील, कंपनीवाले काय म्हणतील की आमचे जे शेअर होल्डर्स आहेत, म्हणजे आमचे शेअर्स ज्यांनी परचेस करून ठेवलेत, तर अशा लोकांना आम्हाला एक रिटर्न्स द्यायचे आहेत. तर ते रिटर्न म्हणजे काय करतात की 100 रुपयापैकी समजून घेऊ 40 रुपये किंवा 50 रुपये हे काढतील. हे म्हणतील की आमचे जितके शेअर होल्डर्स आहेत ज्यांनी शेअर्स विकत घेतलेले आहेत आम्ही त्यांना परत करून देतोय, आणि बाकीचे 50 रुपये आम्ही आमच्या रिझर्व्हमध्ये आमच्याकडे ठेवून घेतोय. तर जे 50 रुपये आहेत ज्यांनी, आता हे सगळ्या शेअर होल्डर्सना 50 रुपये मिळतील. आता याचा अर्थ काय की ज्याच्याकडे जितके शेअर आहेत त्याच्या हिशोबाने एका शेअर मागे काहीतरी म्हणजे प्रॉफिटचं बायफर्केशन होईल आणि तुम्हाला इथे रिटर्न मिळतील. तर मित्रांनो, खूप चांगली गोष्ट आहे. इथे तुम्हाला एक डिव्हिडंड म्हणजे दर वर्षाला एक कॅश फ्लो मिळतोय. शेअर मार्केटमध्ये अशा कंपन्या ज्या मागच्या 10 वर्षापासून 20 वर्षापासून कन्सिस्टंटली डिव्हिडंड देत आहे, म्हणजे या वर्षी देतील, पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी, आणि हे वाढवत पण राहत आहे, म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. तर तुम्ही जे म्हणजे आज गुंतवणूक केली, 100 रुपयाचा शेअर घेतला आणि जर ती कंपनी 10 रुपयाचा तुम्हाला डिव्हिडंड देत असेल तर पुढच्या 10 वर्षांमध्ये तुम्ही टाकलेली जी गुंतवणूक आहे ती तर अगदी शून्य झाली. तुम्हाला डिव्हिडंड तर मिळूनच गेला, आणि याच्यासोबत 10 वर्षांनंतर त्या कंपनीचा शेअर प्राईस 200-300 रुपये काय असेल ती गोष्ट पण वेगळी. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल रिटर्न पण मिळत आहे स्टॉकच्या प्राइसच्या ॲप्रिसिएशनवरती, आणि सोबत तुम्हाला डिव्हिडंडचे पण रिटर्न मिळतात. तर डिव्हिडंड हा खूप स्ट्रॉंग कॉम्पोनंट असतो जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय किंवा गुंतवणुकीत